आणि विकसित व्हावं यासाठी त्यांची मुलाखत होती। समाजशास्त्राचा पेपर सुद्धा 80 आणि 20 होतं। 20 मार्क हे अंतर्गत मूल्यांकनासाठी होते। व्यक्तिमत्व विकास आणि आरोग्य शारीरिक शिक्षण हे अनिवार्य विषय असून ते श्रेणीमध्ये दाखवलेले आहेत। मार्च 2014 ची परीक्षा गणिताचा पेपर हा 150च्या ऐवजी 100 गुणाचा पेपर होता। हा एक बदल होता मोठा। आणि गणितामध्ये सुद्धा 80 गुणाची लेखी आणि 20 गुणाचं अंतर्गत मूल्यांकन होतं। विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये 100 गुणाचा पेपर होता। 80 गुणाची लेखी आणि 20 गुणाचं प्रॅक्टिकल। त्यामुळे मार्च 2014 ची परीक्षा एकूण 600 गुणाची घेण्यात आलेली आहे। या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला दोन्ही म्हणजे इंग्रजी प्रथम भाषा बरोबर मराठी प्रथम भाषा सुद्धा घेता येण्याची सवलत दिली होती। आणि इंग्रजी द्वितीय आणि तृतीय भाषेऐवजी प्रथम भाषा घेण्याचा विकल्प होता। मराठीच्या द्वितीय भाषेऐवजी प्रथम भाषा घेण्याची सुद्धा सवलत त्यांना देण्यात आली होती। आणि मार्च 2014 ची परीक्षा ही दोन्ही अभ्यासक्रम म्हणजे नवीन सुधारित अभ्यासक्रम आणि पुनर्रचित अभ्यासक्रम आणि जुन्या अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेले आहे। रिपीटर विद्यार्थी आणि नियमित विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे परीक्षा केंद्र करण्यात आली होती। नव्याने ICT हा विषय म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा विषय 10वी साठी अनिवार्य केलेला आहे। त्याची 40 गुणाची परीक्षा बोर्डाने घेतलेले लेखी आणि 10 गुणाचे प्रात्यक्षिक असे 50 पैकी गुण घेण्यात आलेले आहेत। पण हा विषय मार्कशीटमध्ये येणाऱ्या श्रेणीमध्ये दाखवण्यात आलेला आहे। एकूण 20,731 शाळांमधून 4,045 मुख्य केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती। यासाठी 492 परिरक्षक, 4,045 केंद्र संचालक, 70,493 पर्यवेक्षक, 122 मुख्य नियामक, 9,752 नियामक, 63,286 परिरक्षक एवढ्या शिक्षकांचं यासाठी योगदान लाभलेलं आहे। परीक्षेमध्ये 60 विषय होते आणि विविध माध्यमांसह प्रश्नपत्रिकांची संख्या 146 होती। मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, सिंधी आणि तेलुगू या 8 माध्यमातून आपण प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या होत्या। परीक्षेच्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली होती। 351 पथकं स्थापन करण्यात होती। त्यात काही ठिकाणी काही पथकं बैठक पथक म्हणून काम करत होते। विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी, मुख्य अधिकारी आदी यांना सुद्धा परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबद्दल विनंती केली होती। तसंच त्यांचा स्टाफ सुद्धा या केंद्रांना भेटी देत होते। तहसीलदार, गट शिक्षण अधिकारी, BDO हे अधिकारी सुद्धा भेटी देत होते। परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटरपर्यंत 144 कलम लागू करण्यात आलं होतं। 304 परीक्षा केंद्रावरती व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। तोतेगिरीला आळा बसण्यासाठी विद्यार्थ्याच्या हाल तिकिटावरती फोटोग्राफ आणि त्याची सिग्नेचर या दोन्ही दिलेल्या होत्या। या परीक्षेच्या वेळी जे दक्षता घ्यायची आहेत यासाठी सर्व स्तरावरती अगदी राज्य स्तरावर, विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावरती मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व अधिकारी यांच्या बैठक घेऊन त्याला सूचना दिल्या होत्या। मागील परीक्षेत अनियुक्त विद्यार्थ्यांना विषयाची सूट ग्राह्य धरून उरलेल्या विषयासाठी परीक्षा देण्याची सवलत देण्यात आली होती। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी गैरमार्गाशी लढा कृती कार्यक्रम राबवण्यात आला। या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांचं पालकांचं उद्बोधन होण्यासाठी प्रजासत्ताक दिनी आपण प्रतिज्ञा करणे असे उपक्रम यामध्ये राबवलेले आहेत। माननीय सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या मार्फत सर्व विभागीय आयुक्तांना अर्धशासकीय पत्र पाठवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि अधिक जबाबदार भावी पिढी निर्माण करण्यासाठी व परीक्षा पद्धतीतील विश्वास आणखी वृद्धिंगत व्हावा यासाठी गैरमार्ग लढा हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं। त्यासाठी चांगला प्रतिसाद त्यांच्याकडे मिळालेला आहे। परीक्षा केंद्राबाहेर शांतता आणि सुरक्षिततेसाठी दक्षता समिती निवडल्या होत्या। ग्रामस्थ, समाजसेवी कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रत्येक केंद्रासाठी स्थानिक पातळीवरती दक्षता समितीची नियुक्ती करण्यात आली होती। यासाठी तलाठी, सरपंच, पोलीस पाटील
शेतकरी, गृहिणी, पालक, विविध तरुण मंडळाचे अध्यक्ष, महिला बचत गट प्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार या सगळ्यांचं त्यात सहभाग घेण्यात आला होता. ह्या परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी या सर्वांनी खूप मदत केली. त्यासाठी मंडळ त्यांचा सर्वांचा आभारी आहे. जे विद्यार्थी काही विषयामध्ये प्रावीण्य दाखवले अशा विद्यार्थ्यांना पारितोषिक विविध देणगीदाराकडून दिली जाणार आहेत. जे विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत, अपंग विद्यार्थी आहेत, त्यापैकी दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेलेब्रल पॉल्सीने बाधित आणि सिकलेसिया आणि थॅलेसिमिया या विद्यार्थ्यांना मार्च 2014 पासून आपण काही सवलती दिल्या आहेत. त्यामध्ये परीक्षेच्या प्रत्येक तासाला 20 मिनिटं अतिरिक्त वेळ आपण दिलेला आहे. आवश्यक असेल तिथं लेखनिक आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. खेळाडूंना उत्तेजन घेण्यासाठी जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 25 गुणापर्यंतची सवलत आपण यावर्षी पण दिलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी श्रेणी सुधार आणि गुण सुधार योजना आहे. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत किंवा उत्तीर्ण होऊनही ज्यांना आणखी क्लास इम्प्रूव्हमेंट करायचे, श्रेणी सुधार करायचा आहे, त्यांना ऑक्टोबर 2014 आणि मार्च 2015 मध्ये परीक्षेला बसून श्रेणी सुधार साठी परीक्षा देता येईल. एकूण 600 पैकी जरी परीक्षा घेतली असेल तरी सुद्धा त्यांचा जो निकाल टक्केवारी घोषित करणार आहे ते मात्र 500 पैकी म्हणजे सर्वोत्तम 5 या पद्धतीनं 5 मॅक्सिमम ज्या 5 विषयामध्ये त्यांना गुण आहेत ते गृहीत धरून त्यांचा विद्यार्थी 2 विषयामध्ये अनुत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 11वीला प्रवेश दिला जाणार आहे. पण एक अट आहे की या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर 14 आणि मार्च 15 ह्या दोन्ही परीक्षेमध्ये राहिलेले विषय 10वीचे पूर्ण उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा 11वीचा प्रवेश रद्द केला जाईल आणि 12वीला त्यांना प्रवेश घेता येणार नाहीये. तर मार्च 2014 मध्ये घेण्याच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचा निकाल सुधारित काळ जाहीर करण्यात आला. मंडळ आधुनिक तंत्राचा वापर करून निकाल प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीनं हे नवीन पद्धती आम्ही वापरतोय. त्याप्रमाणे निकाल जाहीर होतोय आणि निकाल हा ऑनलाईन जाहीर करण्यात येतोय. आज दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आमचे 4 संकेतस्थळ आहेत त्या 4 संकेतस्थळावरती त्यांचा निकाल दिसणार आहे आणि त्यांना त्याचा निकाल सुद्धा प्रिंटआउट घेता येणार आहे. तसंच भ्रमण दूरध्वनीवरून सुद्धा SMS द्वारे निकाल उपलब्ध होऊ शकतोय. विद्यार्थ्यांना 26/6/2014 रोजी सकाळी 11 वाजता शाळेमध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजता शाळेमार्फत गुणपत्रिकेचं वाटप करण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये गुण पडताळणीची पण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करायचं असेल त्यांनी मूळ गुणपत्रिकेसह दिनांक 26/7/14 ते 5/7/2014 पर्यंत अर्ज करू शकतात. तसंच त्या विद्यार्थ्यांना ज्यांना फोटोकॉपी पाहिजे असेल, छायाप्रती पाहिजे असेल त्याला सुद्धा आजपासूनच म्हणजे दुपारी निकालानंतर सुद्धा 17/7/2014 ते सोमवार 7/7/2014 पर्यंत फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी मिळण्यासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. उत्तर पत्रिकेचं पुनर्मूल्यमापन सुद्धा करण्याची सुविधा आपण दिलेली आहे. हे पुनर्मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी छायाप्रत मिळाल्यानंतर 5 दिवसाच्या आत त्या संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणं आवश्यक आहे. तसं विद्यार्थ्यांना ह्या निकाल आणि त्या संदर्भात काही शंका असतील, काही मार्गदर्शन आवश्यक असेल त्यासाठी सर्व विभागीय मंडळामध्ये समुपदेशकाची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे. विभागाचा निकाल म्हणजे राज्याचा एकूण निकाल आहे तो 88.32 आहे. मग सांगितल्याप्रमाणे हा आतापर्यंतचा सर्वात जास्त निकाल आहे. त्यात हायेस्ट आहे कोकण बोर्डाचा निकाल 95.57 आणि सर्वात कमी निकाल आहे तो लातूर बोर्डाचा 81.68.
12वी इथं सुद्धा मुलींचं उत्तीर्णचं टक्केवारी जास्त आहे. 90.55% मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. पुनर्परीक्षेचा त्यांचा निकाल जर पाहिला तर 21.32 आहे एकूणच निकाल. यात सुद्धा मुलींची संख्या निकाल चांगला आहे. आणि दोन्ही मिळून एकत्रित विचार केला परीक्षा वर्षाची तर एकूण निकाल हा 81.75 आहे. जिल्हा वाईज निकाल दिलेला आहे की यावर्षी 3 बोर्डांचा निकाल हा 90% जास्त आहे. कोकण, कोल्हापूर आणि पुणे. तर जिल्हा वाईज निकालामध्ये 9 जिल्ह्यांचा निकाल हा 90% जास्त आहे. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर, बीड आणि नाशिक. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त आहे 96.45. तर सर्वात कमी निकाल असलेला जिल्हा आहे नांदेड 74.29%. शंभर टक्के निकालांच्या शाळांची संख्या आहे 3949. तर 105 शाळांचा निकाल हा 0% निकाल आहे. शंभर टक्के संख्या आहे 3949 आहे. तुमच्याकडे दिलेला आहे. त्यात पेज नंबर दिलेला आहे शेवटी पुढं. आणि 0%चे 105 हे दिलेलं आहे. डिटेल दिलेलं आहे. तक्त्यात दिले नाही ना. विभागात पाहिजे का? आता ते आता विभागाच्या निकालामध्ये मिळतील. आता आम्ही हा विभागाचा निकाल काढलेला आहे. तर विभागाच्या निकालाकडनं त्यांच्यात मिळेल की प्रत्येक जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याने एक किती आहे. नाही जिल्हा नाही पाहिजे त्यांना. पुणे जिल्ह्याची पाहिजे. पुणे जिल्ह्याचे का पुणे जिल्ह्यातली शाळा जिल्ह्याची किती विभागाचं काढलेलं आहे मी. म्हणजे गेल्या वर्षी 0%च्या किती होत्या? एक मिनिट. गेल्या वर्षी का त्या गेल्या वर्षी 81 होत्या. गेल्या वर्षी 81 होत्या. आणि 100%च्या गेल्या वर्षी होत्या 2709 होत्या 100%च्या. आठशे 38 खेळाडूंना त्या गुणाचा फायदा मिळालेला आहे. खेळाडू म्हणून जे होते त्यात 838 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळालेला आहे की ते गुण मिळून ते विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. रात्रशाळाचा निकाल आहे 63.70%. आणि अपंग विद्यार्थ्यांचा निकाल आहे 85.68%. गेल्या वर्षी निकाल दिला शेवटी तुम्हाला डिटेल 2013चा पण दिलेला आहे तो सांगतो मी. गेल्या वर्षीचा निकाल होता म्हणजे नियमित विद्यार्थ्यांचा निकाल होता 83.48. टोटल होता 76.23. पाहता येईल www.maharesult.nic.in, www.maharashtraeducation.com या वेबसाईटवर बघता येईल. त्यानंतर www.hsresult.mkcl.org किंवा www.rediff.com/exam किंवा आपण SMS करू शकता आपल्या मोबाईलवरून. BSNL धारकां करू शकतात. MHSSC करून आपल्या सीट नंबर टाका आणि पाठवा. त्याचबरोबर महत्त्वाचे जे 4 संकेतस्थळ आहे हे आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. त्यामुळे आता काही वेळातच 1 वाजता 10वीचा रिझल्ट लागणार आहे आणि त्यासाठी संकेतस्थळ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीचा निकाल आज 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. पुढील वेबसाईटवर जे आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत ते विषयनिहाय आणि गुण आणि निकाल बघता येईल. तसंच
त्याचं प्रिंट आउट देखील त्यांना काढता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.